त्रास हा मानसिक असतो हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. शारीरिक त्रास नसतो. शरीर शरीराच्या पद्धतीनं असतं. तुम्ही सुखी किंवा दुखी हे मनाने असता. श्रीमंत किंवा गरीब मनाने असता. मोठमोठे लोक आहेत जगामध्ये, श्रीमंत आहेत, कशा करता पैसा साठवतात हेच माहित नाही त्यांना. आमचे गुरु महाराज फार सुंदर वर्णन करतात. प्रवचनामध्ये ते म्हटले होते एकदा, या जगामध्ये सगळ्यात मोठा जर दाता असेल ना, दान देणारा, तो म्हणजे कृपण आहे. कृपण चिकू माणूस, त्याच्यासारखा दाता या जगात नाही. कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यती, स्वामीजी सांगायचे. का? तो पहिला माणूस असा आहे जगामध्ये स्वतः न खर्च करता जाताना सगळं देऊन जातो. याच्यापेक्षा काय उदाहरण आहे? तुमच्याकडे 100 रुपये असले तर 10 रुपयाची पावती फाडणार, पण कृपण सगळं देऊन जाणार. कधी नेलंय एखाद्या कृपणाने सोनं चांदी? तोही जगला नाही, इतरांनाही जगू दिलं नाही, पैशाला तसंच ठेवलं. अस्पृशन्येव, स्पर्श न करता लक्ष्मी देऊन जातो. भाग्यवान आहे. ही मानसिक वृत्ती, कृपण वृत्ती त्याला म्हणतात. म्हणून मनुष्य मनानं श्रीमंत असला पाहिजे. काही काही माणसं पैशाचं जाऊ द्या, पैशाचं जाऊ द्या, एखाद्याची स्तुती करायची असली ना, ज्या शब्दांवर टॅक्स लागत नाही ते शब्द पण वापरत नाही. चांगलं पण म्हणत मला म्हणणार, एवढं मोठं चांगलं व्याख्यान ऐकलंस, प्रवचन ऐकलं, चांगलं म्हण. कशाला चांगलं म्हणायचं त्याला? जाऊ दे, त्याचा धंदा येतो. चांगलं शब्द सुद्धा चांगल्या मनानं वापरला जात नाही. ही मानसिक वृत्ती. ज्ञानेश्वरी आपल्याला समजून सांगते, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, कुठल्या समूहामध्ये तुम्ही आहात, कुठल्या मानसिक व्यापार करणाऱ्या लोकात तुम्ही आहात. म्हणून डोंगरावर जाण्याचं मुख्य कारण, एकांताचं मुख्य कारण, दुसऱ्या मनाचे संस्कार आपल्यावर नको. तुकोबाराचा अभंग फार सुंदर आहे. जाईल भंगोनी आपुला विश्वास. वाईट माणसाच्या सहवासात राहिलं तर असे असे तर्क देतात, आपलं जीवन अस्थिर होतं, त्याची चेष्टा होते. तो सहज एखादा शब्द बोलून जातो, पण आयुष्यभर तो मनात राहतो. म्हणून इतर मनाचे शब्द व्यवस्थित आहे का, इतर मनाचे संस्कार आपल्यावर नकोय. आपलं सुख बर्बाद व्हायला नको. स्थिरता आहे आपल्या मनामध्ये. फार कळत नाही, ठीक आहे, फार ज्ञानी नाही, ठीक आहे, पण समाधानीत राहा. वारकरी लोक बघा आमचे समाधानी आहेत, काही कळत नाही त्यांना. मला बरेच शिकलेली लोक सांगतात की बा वारकऱ्यांना काही कळत नाही. म्हणजे नाही कळत, नाही कळायला पाहिजेत. म्हणजे तुला कळतं ते बस झालं ना. तू काय दिवा लावलास, काय केलंस तू? आणि माझ्या बोलण्याचा राग मानू नका. जेवढा माणूस शिकत जाईल, ज्ञानेश्वरी सांगते, तो विषयाचा गुलाम होतो. मन पहा कसं, जेवढं मन सुशिक्षित आहे तेवढा माणूस विषयाचा गुलाम होतो. पटतंय का तुम्हाला? ग्रामीण भागामध्ये नवऱ्याला कधीही वाटू द्या बायकोच्या थोबाडीत मारायची आहे, विचार करतो का नवरा? ग्रामीण भागातलं बायकोही तक्रार करत नाही का मारलं म्हणून. विचारतो काय नवराच आहे, सांगाव कोणाला. किती स्वातंत्र्य आहे अशिक्षितपणाचं. शब्द कळाला का? अशिक्षितपणाचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. मुंबईतल्या श्रीमंत माणसाने आपल्या बायकोला मारून दाखवावं, बोलून दाखवावं. मारणं फार लांब. अहो, कीर्तनाला येताना सुशिक्षित लोक म्हणतात, तिला विचारावं लागतं. म्हणलं काय भाग्यवान आहात तुम्ही. जेवढे श्रीमंत असा, सुशिक्षित असा, विषयाचे गुलाम होता. सिद्धांत लक्षात ठेवा काय बोलतो. विषयाचे गुलाम होतात. परतंत्रता. आणि तुम्ही भुंकता कुणावर? संतावर, जे मुक्त झालेले आहेत. मला 4-5 दिवसापूर्वी एकाने सांगितलं, मला तुकोबारायांनी संसार केला नाही, त्यांच्याकडून संसार झाला नाही. म्हणलं हो, झाला नाही संसार. केला नाही त्यांनी संसार, नाही केला.
नाही पण आम्ही तर करतो ना. म्हटलं करा ना. तुम्ही काहीच कसं काय बोलत नाही तुकोबारायला बोल. म्हणलं मी का बोलू, तुझी काय इच्छा आहे. नाही मग आम्ही तुकोबारायला एवढं बोलतो, तुम्ही त्यांची बाजू घ्यायला पाहिजे. म्हणलं मी कशाला बाजू घेऊ. तुला संसार आवडतो, तू बायकोचं ऐकतो, तू संसारात राहतो, हे काही कमी आहे का. नाही पण तुकोबारायचा, अरे म्हणलं तुकोबारायला गाथा जमला, तुझ्या माथ्यात तरी येतो का तो. एक शब्द तरी तुकोबारायांचा लक्षात राहतो का. मुक्त अवस्था कुठे, बद्ध अवस्था कुठे. सामान्य माणसामध्ये, 2-4 मित्रांमध्ये, 4-5 शिकलेल्या लोकांमध्ये तुम्ही व्याख्यान करता आणि जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांच्यावर टीका करतात. तुमच्या इतके मूर्ख जगात नाही कोणी. अर्थ समजून घ्या आणि मग बोला. न्यायशास्त्रामध्ये अत्यंत सुंदर विधितिकार आहेत. एक टीका आहे विधिती, फार सुंदर आहे. त्यांनी फार सुंदर सांगितलेले आहेत. मी ग्रंथ लिहितोय. दुष्यो वचम परमम निपुणम विभाव्य. माझ्या शब्दातला दोष काढा, मला तो मान्य आहे, पण परमम निपुणम विभाव्य, माझा आशय लक्षात घेऊन माझा ग्रंथ समजून दोष काढा. भावा व बोध विहितम न दुनोती दोषः. जर तुम्हाला त्याचा आशय कळाला आणि मग तुम्ही दोष काढला, तो दोष मानला जात नाही, तो गुण होतो. पण जर ग्रंथ कळत नाही आणि अकारण तुम्ही बोलता, याचंच पाप संसारामध्ये आपल्याला भोगावं लागतं. माऊली आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्याला शिकवण्यासाठी माऊली महाराष्ट्रामध्ये आहे. आपलं दुर्भाग्य कळत नाही, ठीक आहे ना, कळत नाही, टीका नका करू. ज्ञानेश्वरी वाचा. लोकांची सगळ्यात मोठी तक्रार काय माहिती का, कळत नाही. अब तुम्ही कोण आहात, मुद्दा लक्षात येतो. तुम्ही कोण आहात. अरे तुम्हाला वाचन कळत नव्हतं, शाळेत गेल्यानंतर 12 खडी शिकला तुम्ही, अक्षर सुद्धा शिकवावी लागली, मग ज्ञानेश्वरी शिकू नये. 12 खडी जर तुम्हाला शिकवावी लागली, वाचन शिकवावं लागलं तुम्हाला, शाळेत जाण्याचा अर्थ तुम्ही अज्ञानी आहात असा आहे. कॉलेजला जाण्याचा अर्थ तुम्हाला तो विषय माहीत नाही, तुम्ही एखाद्याकडून समजून घेताय. मग ज्ञानेश्वरी का समजून घेत नाही. समजत नाही असा आरोप का करता. समजत नाही, ठीक आहे, समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला. ते काय वर्तमानपत्र आहे का कथा कादंबरी आहे. जीवनाचं तत्वज्ञ. मी तुम्हाला 3 दिवसापासून तुकडे सांगतोय फक्त ज्ञानेश्वरीतले बरं का. विवेका ते भुलवी, संतोषासी चाड, हे छोटे छोटे तुकडे आहेत. 9000 ओव्या कुठे आणि तुकडे कुठे. ते पण ते तुकडे मला 2 तास सांगावे लागतात. नंतर तुमच्या डोक्यात राहतं का नाही मला माहित नाही.